नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि मोठे 10 धडाकेबाज निर्णय, 10 महत्त्वाच्या योजना राबवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता या योजना कोणत्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या योजना आहेत याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा, चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ज्या योजना जाहीर केल्यात ते आपण सविस्तरपणे पाहत असताना, पहिली योजना खरीप हंगामात 2023-24 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून त्यांना विविध सवलती देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। शेती संदर्भात दुसरा सर्वात महत्त्वाची निर्णय किंवा महत्त्वाची योजना म्हणजे नुकसानीचे पंचनामे जलद पारदर्शी होण्यासाठी ही पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात यावी या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपये अनुदान दिलेलं आहे आणि हे पुढे देण्यात येणार आहे। या संदर्भात सर्वात महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे सुद्धा येणार आहेत। त्यानंतरची योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयाचे अनुदान वाटप करण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5,190 कोटी रुपये अदा केले। उर्वरित रक्कम त्वरित वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। आणि यानंतरची शेतकऱ्यांसाठी घोषित केलेली महत्त्वाची योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा सुमारे दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांमध्ये राबवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। महात्मा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांमध्ये 1,561 कोटी 64 लाख रुपयाचे किमतीच्या 747 उपक्रमांना मंजुरी, सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा सहज आणि प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे। यानंतरचा घोषणा अशी आहे, विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रक धारकांना 11,85,000 शेतकरी लाभार्थ्यांना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा करण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाचा विदर्भ आणि मराठवाड्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि यानंतरची दुसरी योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना। राष्ट्रीय पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेती उपक्रमांच्या खरेदी करण्यासाठी 1,239 कोटी रुपये अनुदान देण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेल बियाण्यांच्या उत्पादनासाठी वाढ व्हावी, मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना आराखडा नियोजन करण्यासंदर्भात सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी वाटप करण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाचा उपयुक्त निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे। नोंदणीकृत 2,93,000 दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित राहिलेल्या अनुदानात्वरित वितरित करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे। यानंतर अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये शेतकऱ्यांसाठी दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे मत्स्य बाजार स्थापना करून तेथे मासळी विक्री सुविधांसाठी 50 कोटी रुपये अनुदान दिले जाणार, निधी उपलब्ध करून दिला या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई, शिरसाई, पुरंदर यांसह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनेचे सौर ऊर्जीकरण करून 4,200 कोटी रुपये करण्यासंदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे। वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील
3,71,277 हेक्टर क्षेत्रांस सिंचनाचा लाभ व्हावा यासाठी शासन प्रयत्न करणार। आणि यानंतरची शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण केली गेलेली आहे। यासाठी 650 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केलेली आहे। आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी गालमुक्त धरण गालयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83,39,818 घनमीटर गाळ काढण्यात आलेला आहे। आणि यासाठी 6,000 शेतकऱ्यांनी याचा फायदा सुद्धा झालेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी दुसरी महत्त्वाची योजना अशी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयाची मदत राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत या ठिकाणी केली जाणार आहे। आणि यानंतरची नुकसानीच्या क्षेत्रांची मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाद्वारे अधिक दराने मदत करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजनासुद्धा जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे। पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा, पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नवउद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय प्रयोजकता किंवा उद्योग प्रकल्प राबवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि यानंतरचा शेळी, मेंढीपालन, कुक्कुटपालना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन 2 प्रकल्पसुद्धा नवीन येणारा असल्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केलेली आहे। त्यानंतर मागेल त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करायचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त असलेल्या योजना महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्य सरकारने घेतलेले आहेत। आणि सदर निर्णय शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचले तरच नक्की शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल। म्हणून व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पाठवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।